आकाशाचा विशेष गुण शब्द हा ज्याचा विषय आहे ते श्रोत्रेंद्रिय कान होय. वायूचा विशेष गुण स्पर्श हा ज्याचा विषय आहे ते त्वगेंद्रिय त्वचा होय. तेजाचा विशेष गुण रूप हा ज्याचा विषय आहे ते नेत्रेंद्रिय डोळा होय. पाण्याचा विशेष गुण रस हा ज्याचा विषय आहे ते रसनेंद्रिय जीभ होय. आणि पृथ्वीचा विशेष गुण गंध ज्याचा विषय आहे त्याला घ्राणेंद्रिय नाक म्हणतात. वायू इत्यादी कार्यतत्वांमध्ये आकाशादी कारणतत्वे राहत असल्यामुळे त्यांचे गुण त्यात दिसतात. म्हणून सर्व महाभूतांचे गुण शब्द स्पर्श रूप रस आणि गंध केवळ पृथ्वीतच आढळतात. जेव्हा महत्त्व अहंकार आणि पंचमहाभूते ही 7 तत्वे एकमेकांत मिसळू शकली नाहीत तेव्हा जगाचे आदिकारण श्री नारायणांनी काल अदृष्ट आणि सत्वादी गुणांसहित त्यामध्ये प्रवेश केला. नंतर परमात्म्याने प्रवेश केल्याने क्षुब्ध झालेल्या आणि आपापसात मिसळलेल्या या तत्वांपासून एक अचेतन अंडे उत्पन्न झाले. त्यापासून त्या विराट पुरुषाची उत्पत्ती झाली. या अंड्याचे नाव विशेष आहे. त्यात अंतर्गत श्रीहरींच्या स्वरूपभूत 14ही भुवनांचा विस्तार आहे. हे सर्व बाजूंनी क्रमशः एक दुसऱ्यांपेक्षा 10 पट अधिक अशा पाणी अग्नी वायू आकाश अहंकार आणि महत्त्व या 6 आवरणांनी आच्छादिले आहे. या सर्वांच्या बाहेर 7वे आवरण प्रकृतीचे आहे. कारणमय पाण्यात असणाऱ्या त्या तेजोमय अंड्यांतून उठून या विराट पुरुषाने पुन्हा त्यातच प्रवेश केला आणि त्यात अनेक प्रकारची छिद्रे निर्माण केली. सर्वप्रथम त्यात मुख प्रकट झाले. त्यातून वाक्इंद्रिय आणि वाणीसह वाणीचा अधिष्ठाता अग्नी प्रविष्ट झाला. नंतर नाकाची छिद्रे प्रकट झाली. प्राणसहित घ्राणेंद्रिय उत्पन्न झाले. घ्राणेंद्रियानंतर त्याचा अधिष्ठाता वायू त्यात प्रविष्ट झाला. त्यानंतर नेत्रगोल प्रकट झाले. त्यापासून नेत्रेंद्रिय प्रगट झाले आणि तत्पश्चात त्याचा अधिष्ठाता सूर्य तेथे प्रविष्ट झाला. मग कानांची छिद्रे प्रगट झाली. त्यापासून त्याचे इंद्रिय श्रोत्र आणि त्याची अभिमानी दिशा देवता त्यात प्रगट झाली. यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली. त्यापासून छिद्रे व तेथे दाढी मिशा तसेच डोक्यांवरील केस प्रगट झाले. यानंतर त्वचेची देवता औषधी उत्पन्न झाल्या. नंतर लिंग प्रगट झाले. त्यापासून वीर्य आणि वीर्यानंतर लिंगांची अभिमानी जलदेवता उत्पन्न झाली. नंतर गुदद्वार प्रगट झाले. त्यापासून अपानवायू आणि अपानानंतर त्याची अभिमानी लोकांना भयभीत करणारी मृत्यू देवता प्रगट झाली. त्यानंतर हात प्रगट झाले. त्यापासून बल आणि बलानंतर हस्तेंद्रियाचा अभिमानी इंद्र प्रगट झाला. नंतर चरण प्रगट झाले. त्यापासून गती गमनाची क्रिया आणि मग चरणांची अभिमानी विष्णुदेवता प्रगट झाली. नंतर त्या विराट पुरुषाला नाड्या उत्पन्न झाल्या. त्यापासून रक्त उत्पन्न झाले आणि नंतर त्यांच्या अभिमानी देवता नद्या प्रगट झाल्या. नंतर पोट प्रगट झाले. त्यापासून तहानभूक अभिव्यक्त झाली आणि मग उदराची अभिमानी समुद्र देवता उत्पन्न झाली. त्यानंतर हृदय प्रगट झाले. हृदयापासून मन उत्पन्न झाले. नंतर त्याचा अभिमानी चंद्र उत्पन्न झाला. नंतर हृदयापासून बुद्धी आणि त्याचा अभिमानी ब्रह्मदेव प्रगट झाला. नंतर अहंकार व त्या पाठोपाठ त्याची अभिमानी रुद्र देवता प्रगट झाली. यानंतर चित्त आणि त्याचा अभिमानी क्षेत्रज्ञ प्रगट झाला. जेव्हा या क्षेत्रज्ञा व्यतिरिक्त सर्व देवता उत्पन्न होऊन सुद्धा विराट पुरुषाला उठवण्यास असमर्थ ठरल्या तेव्हा त्याला उठवण्यासाठी त्या देवता क्रमशः पुन्हा आपापल्या उत्पत्ती स्थानांमध्ये प्रविष्ट होऊ लागल्या. अग्नीने वाणीसह मुखामध्ये प्रवेश केला परंतु त्यामुळे विराट पुरुष उठला नाही. वायूने घ्राणेंद्रियांसह नाकांच्या छिद्रात प्रवेश केला तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही. सूर्याने चक्षुसह नेत्रात प्रवेश केला तरी पण विराट पुरुष उठला नाही. दिशांनी श्रवणेंद्रियांसहित कानांमध्ये प्रवेश केला पण विराट पुरुष उठला नाही. औषधींनी रोमांसहित त्वचेमध्ये प्रवेश केला पण विराट पुरुष उठला नाही. पाण्याने वीर्यासह लिंगामध्ये प्रवेश केला तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही. मृत्यूने अपानाबरोबर गुदस्थानात प्रवेश करूनही विराट पुरुष उठला नाही. इंद्राने शक्तीसह हातांमध्ये प्रवेश केला परंतु यानेही विराट पुरुष उठला नाही. विष्णूने गतीसह चरणांमध्ये प्रवेश केला तरी विराट पुरुष उठला नाही. नद्यांनी रक्त्यांसह नाड्यांमध्ये प्रवेश केला तरीही विराट पुरुष उठला नाही. समुद्राने तहानभुकेसह उदरामध्ये प्रवेश केल्यानेही विराट पुरुष उठला नाही. चंद्राने मनासहित हृदयात प्रवेश केला पण त्यानेही विराट पुरुष उठला नाही. ब्रह्मदेवाने बुद्धीसहित हृदयात प्रवेश केल्यानंतरही विराट पुरुष उठला नाही. रुद्राने अहंकारासहित त्याच हृदयात प्रवेश केला पण विराट पुरुष उठला नाही. परंतु जेव्हा चित्ताचा अधिष्ठाता क्षेत्रज्ञ भगवान वासुदेव याने चित्तासहित हृदयात प्रवेश केला
त्याच वेळी विराट पुरुष पाण्यामधून उठून उभा राहिला. ज्याप्रमाणे लोकांमध्ये प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी, चित्ताचा अधिष्ठाता असणाऱ्या क्षेत्रज्ञाच्या साह्याशिवाय झोपलेल्या प्राण्याला आपल्या शक्तीने उठवू शकत नाहीत, त्याप्रमाणे विराट पुरुषाला सुद्धा क्षेत्रज्ञ परमात्म्याशिवाय उठविता येत नाही. म्हणून भक्ती, वैराग्य आणि चित्ताच्या एकाग्रतेतून प्रगट झालेल्या ज्ञानाने त्या अंतरात्मस्वरूप क्षेत्रज्ञाचे या शरीरात साक्षीरूपाने चिंतन केले पाहिजे. अध्याय 26 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया तृतीयस्कन्धे कापिलेये तत्त्वसमाम्नाये षड्विंशोऽध्यायः. ऋषिकेशमेवाग्मनः कायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त सदांतरीयासे नाम तुझे कळू दे मला सत्यकर्तव्य माझे तुझ्या थोर कृपे पळू दूर माया क्षमा कर श्री सद्गुरुराया. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पितमस्तु.